नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, मला खूप जास्त व्हॉट्सअपला मेसेज आणि कॉल येत आहेत की सर महाराष्ट्र स्टेटची जी काय BSc नर्सिंगची ॲडमिशन प्रोसेस आहे ना, तर त्याचे रजिस्ट्रेशन फॉर्म जे आहेत ते आता आम्ही फिल केलेले आहेत, ते क्लोज झालेले आहेत आणि आज जे आहे ते आपल्याला SML लिस्ट येणार आहे। मग आता ज्यावेळेस SML लिस्ट येते किंवा आपलं रजिस्ट्रेशन फॉर्म डॉक्युमेंट अपलोड करून पूर्ण कंप्लीट झालेलं आहे, तर आता आपल्याला पुढे नेमकी काय प्रोसेस आहे, ती प्रोसेस कशी करणार राहते आणि जी काय प्रोसेस आहे ती कशी चालते राऊंड 1 पासून ते स्पॉट राऊंड पर्यंत, तर आम्हाला एक जनरल आयडिया त्याबद्दल एक व्हिडिओ शेअर करा। तर पहा, आज मी तुम्हाला महाराष्ट्र स्टेटची जी काय BSc नर्सिंगची काउन्सिलिंग प्रोसेस चालणार आहे ना 2024 साठी, तर याचा राऊंड 1 जो होणार आहे ते आपलं जे स्पॉट राऊंड होईल, म्हणजे स्पॉट राऊंड मध्ये डायरेक्ट ॲडमिशन होता समजा, तर तोपर्यंत तुम्हाला काउन्सिलिंग प्रोसेस कशी असते याच्याबद्दल एक सविस्तर माहिती शेअर करणार आहे। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचे सर्व डाऊट या ठिकाणी सॉल्व्ह होऊन जातील आणि यानंतर तुमच्या मनात कसलाही डाऊट जो आहे तो ॲडमिशन प्रोसेसला घेऊन राहणार नाही आहे। तर पहा, या ठिकाणी सर्वात अगोदर मी तुम्हाला एक रूल काय राहत आहे समजा ॲडमिशनचे, त्याची सर्वात अगोदर थोडक्यात माहिती शेअर करेल। जसं की पहा, एखादा विद्यार्थी समजा राऊंड 1 पासून ते आपल्याला स्पॉट राऊंड पर्यंत ॲडमिशन करायचा विचार करत आहे, तर त्याला या ठिकाणी सर्वात अगोदर जो रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करणं होतं ना, तो फिल केलेला असायला हवा, तरच तुम्ही या ठिकाणी ॲडमिशनसाठी इलिजिबल आहात। ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकतात। तुम्ही जर रजिस्ट्रेशन फॉर्म फिल केलता आणि तुम्ही राऊंड 1 किंवा राऊंड 2 किंवा राऊंड 3 किंवा राऊंड 4 साठी ऑनलाईन काउन्सिलिंग करायचा विचार करत आहात, तर तुम्हाला सर्व राऊंडला परत चॉईस फिलिंग करणं कंपल्सरी आहे। लास्ट इयर पर्यंत काय रूल होता, लास्ट इयर पर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी राऊंड 1 मध्ये कॉलेजची नावं टाकली होती त्या विद्यार्थ्यांना राऊंड 2 किंवा राऊंड 3 ला नव्यानं कॉलेजची नावं टाकण्याची गरज नव्हती। जे राऊंड 1 मध्ये कॉलेज टाकले होते ना, तेच तुमचे राऊंड 2, राऊंड 3 आणि राऊंड 4 मध्ये कन्सिडर केले जात होते। पण आता 2024 मध्ये काउन्सिलिंग मध्ये एक बदल झालेला आहे आणि बदल असा झालाय की तुम्हाला राऊंड 1 मध्ये कॉलेजचे नाव टाकणं कंपल्सरी आहे। तुम्ही राऊंड 1 मध्ये कॉलेजचे नाव टाकणार, तुम्हाला राऊंड 1 मध्ये सीट अलॉटमेंट होईल आणि तुम्ही ते जॉईन करून बेटरमेंटला जरी गेलात तरी देन तुम्हाला राऊंड 2 मध्ये परत कॉलेज टाकणं कंपल्सरी आहे। जर तुम्ही राऊंड 2 किंवा राऊंड 3 मध्ये फ्रेश चॉईस फिलिंग नाही करणार, तर देन तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट केलं जाणार नाही। ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। तर हा एक महत्त्वाचा रूल होता, जो की नवीन रूल ॲड झालेला आहे 2024 BSc नर्सिंग काउन्सिलिंग मध्ये। तर याच्याबद्दल मी तुमच्याबरोबर सविस्तर माहिती शेअर केलेली आहे। तर पहा, आता आपली ॲडमिशन प्रोसेस नेमकी कशी चालणार आहे। सर्वात अगोदर आपल्याला काय बघायला भेटेल, सगळ्यात अगोदर आता आपल्याला SML लिस्ट बघायला भेटेल। जर डेट एक्सटेंड झाली तर देन SML लिस्ट लेट पण मिळू शकते। जर डेट एक्सटेंड नाही झाला रजिस्ट्रेशनचा, तर SML लिस्ट तुम्हाला आज पण बघायला मिळू शकतो। सर्वात अगोदर आपल्याला SML लिस्ट बघायला भेटणार आहे। SML लिस्ट मध्ये काय राहतं, तर SML लिस्ट मध्ये आपल्याला कॅटेगरी रँक बघायला भेटतो। जसं की SC कॅटेगरी समजा किंवा ST कॅटेगरी किंवा मग VJ कॅटेगरी किंवा NTB कॅटेगरी किंवा मग अदर कॅटेगरी असतील समजा, तर या कॅटेगरीमधून समजा SC कॅटेगरीमधून BSc नर्सिंगसाठी टोटल किती विद्यार्थ्यांनी काउन्सिलिंग मध्ये भाग घेतला, तर याचा आपल्याला एक कॅटेगरी रँक बघायला भेटतो। देन ST कॅटेगरीसाठी सेम आपल्याला कॅटेगरी रँक मिळेल आणि बाकीच्या कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी पण आपल्याला कॅटेगरीचा रँक नक्की बघायला भेटेल। त्यानंतर SML लिस्टच्या नंतर आपल्याला काय होऊन जाईल, जसं की SML लिस्ट आली समजा, तर देन आपल्याला SML लिस्टच्या नंतर डायरेक्ट काय होतं, राऊंड 1 जो आहे ना, तो राऊंड 1 चा पूर्ण टाइम टेबल दिला जातो आणि राऊंड 1 च्या टाइम टेबल मध्ये आपल्याला अगोदर काय केलं जातं, एक सीट मॅट्रिक्स दिली जाते आणि सीट मॅट्रिक्स मध्ये काय माहिती राहते, तर सीट मॅट्रिक्स मध्ये टोटल गव्हर्नमेंटचे कॉलेज किती पार्टिसिपेट करणार आहे, टोटल सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटचे कॉलेज किती पार्टिसिपेट करणार आहे आणि त्या पूर्ण कॉलेजमध्ये किंवा एका स्पेसिफिक कॉलेजमध्ये तुमच्या कॅटेगरीसाठी किती जागा आहे ना, याची पूर्ण माहिती तुम्हाला सीट मॅट्रिक्स मध्ये बघायला भेटते। पहा, तर आता सीट मॅट्रिक्स मध्ये समजा एक्झाम्पल मध्ये टोटल गव्हर्नमेंट कॉलेज जर समजा जेवढे पार्टिसिपेट करतात आणि समजा एक SC कॅटेगरी समजा, आणि SC कॅटेगरीसाठी टोटल गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मिळून समजा 10 जागा असतील आणि तुमचा कॅटेगरी रँक पण समजा या ठिकाणी 15 किंवा मग एक 12-13 जर येत असेल समजा, तर देन तुम्हाला या ठिकाणी 100% गव्हर्नमेंटला सीट मिळू शकते। कारण जेवढ्या सीट आहेत तेवढ्या आतमध्ये जर तुमचा कॅटेगरी रँक येत आहे, तर तुम्हाला या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेज मिळायचा पण एक अंदाज लागू शकतो किंवा मग गव्हर्नमेंट कॉलेज या ठिकाणी 100% मिळू शकतं। तर पहा, हे आपल्याला कधी आयडेंटिफाय होतं, तर आपल्याला आपली SML लिस्ट येईल, SML लिस्टमधून आपल्याला आपला कॅटेगरी रँक येईल आणि राऊंड 1 चा टाइम टेबल येईल, त्याच्यामध्ये सीट मॅट्रिक्स राहतो, तो राऊंड 1 चा सीट मॅट्रिक्स येईल आणि टोटल गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटच्या किती जागा आहे किंवा कोणत्या कॉलेजमध्ये कॅटेगरीच्या किती जागा आहे ते आपल्याला आयडेंटिफाय होईल ना। तर त्यावेळेस आपल्याला एक आयडिया लागते की आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल की सेमी गव्हर्नमेंट मिळेल किंवा मग गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट दोन्हीपैकी कॉलेज मिळणार आहे की नाही, ह्याची आपल्याला एक सविस्तर माहिती या ठिकाणी मिळून जाते। तर पहा, आता आपली प्रोसेस कशी चालणार आहे। आपल्याला सर्वात अगोदर काय होणार आहे, SML लिस्ट येणार आहे। SML लिस्ट येईल तर आपल्याला कॅटेगरी रँक येईल। त्याच्यानंतर काय होतं, आपला जो राऊंड 1 आहे ना, तो राऊंड 1 चा आपल्याला एक नोटीस बघायला भेटेल। राऊंड 1 च्या नोटीसमध्ये आपल्याला सर्वात अगोदर एक सीट मॅट्रिक्स बघायला भेटते। सीट मॅट्रिक्स मध्ये मी तुम्हाला जी इन्फॉर्मेशन सांगितली ना, तीच इन्फॉर्मेशन या ठिकाणी बघायला भेटेल। सेकंड पॉईंट हाच होतो आपल्याला की या ठिकाणी आपल्याला चॉईस फिलिंगसाठी टाइम दिला जातो। चॉईस फिलिंगसाठी लगभग आपल्याला 3 ते 4 दिवसाचा टाइम दिला जातो आणि चॉईस फिलिंगसाठी आपल्याला जेवढे कॉलेज सीट मॅट्रिक्समध्ये असतील ते पूर्ण कॉलेज आपण चॉईस फिलिंगमध्ये टाकू शकतो, त्या ठिकाणी आपण पार्टिसिपेट करू शकतो। देन तुम्ही जी चॉईस फिलिंग देणार आहे ना, त्या चॉईस फिलिंगनुसार तुम्हाला एक काय होणार आहे, मग थर्ड अपडेट राऊंड 1 चा काय येणार आहे, तुम्हाला एक अलॉटमेंट किंवा मग सिलेक्शन लिस्ट तुम्हाला बघायला भेटते। म्हणजे थोडक्यात राऊंड 1 चा तुम्हाला रिझल्ट बघायला भेटतो
ज्यावेळेस तुमचा राऊंड 1चा रिझल्ट येणार आहे ना, तर त्यावेळेस पण तुमच्यापाशी 2-3 ऑप्शन बघायला भेटताय. राऊंड 1चा रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन बघायला भेटतील. पहिला ऑप्शन हाच राहील की तुम्हाला या ठिकाणी एक सीट अलॉटमेंट जे आहे ते होईल, म्हणजे राऊंड 1चा जो रिझल्ट येईल त्याच्यानंतर तुमच्या नावापुढं कॉलेजचं नाव बघायला भेटेल, किंवा सेकंड तुम्हाला सीट मिळणार नाहीये. जर तुम्हाला सीट मिळणार नाहीये, नो सीट अवेलेबल येईल, तर तुमच्या नावाच्या पुढे कॉलेजचं नाव न येता चॉईस नॉट अवेलेबल असं मेन्शन तुम्हाला बघायला भेटतं. जर तुम्हाला समजा राऊंड 1 मध्ये सीट भेटला तर तुम्ही काय करणार आहे, जे कॉलेज तुम्हाला भेटले त्या ठिकाणी जे काय आपले डॉक्युमेंट आहे पूर्ण डॉक्युमेंट घेऊन जाणार आहे. नंतर कॉलेजची जी काय फीस राहील ती फीस डीडीच्या फॉर्ममध्ये तुम्ही घेऊन जाऊन सीईटी सेलून अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून तुम्ही या ठिकाणी एक तर कॉलेजला जाऊन तुमचा रिटेन्शन फॉर्म कंप्लीट करून तुमचं ॲडमिशन कंप्लीट करू शकता आणि डिग्री त्या कॉलेजमधून कंटिन्यू करू शकता, जर तुम्हाला तुमचं आवडतं कॉलेज भेटलं असेल तर. किंवा मग सेकंड ऑप्शन तुमच्यापाशी हाच बनतो की तुम्ही त्या कॉलेजला फक्त जॉईन करू शकता मिळालेले, आणि तुम्ही नंतर बेटरमेंट करून तुम्ही सेकंड राऊंडमध्ये जे आहे ते पार्टिसिपेट करू शकता. सेकंड राऊंडसाठी तुम्ही 100% या ठिकाणी एलिजिबल होऊ शकता. हा फर्स्ट ऑप्शन तुमच्यापाशी बघायला भेटतो जर तुम्हाला सीट मिळालेली असेल तर. देन जर समजा आता एखादा विद्यार्थी की ज्याला समजा सीट अलॉटमेंट जे आहे ते झालेलंच नाहीये राऊंड 1 मध्ये, तर देन तुम्हाला या ठिकाणी काय ऑप्शन बघायला भेटतो, ज्या विद्यार्थ्यांना सीट भेटली नाहीये ते विद्यार्थी डायरेक्ट या ठिकाणी सेकंड राऊंडसाठी एलिजिबल राहत आहे. तुम्हाला सेकंड राऊंडचा जो आहे तो चॉईस फिलिंग करणं पडेल आणि सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला नंतर जे आहे ते सीट अलॉटमेंट होऊ शकतं. ही गोष्ट लक्षात घेऊ शकता. तर पहा, हा झाला राऊंड 1चा नोटीस. त्यानंतर तुम्हाला एक राऊंड 2 साठी नोटीस बघायला भेटतो. पाहता तर राऊंड 2चं काय होणार आहे, जे विद्यार्थी राऊंड 1 मध्ये सीट अलॉटमेंट करतील म्हणजे जॉईन करतील किंवा बेटरमेंटला जातील ना, तर त्यानंतर तुम्हाला एक राऊंड 2चा नोटीस बघायला भेटतो. राऊंड 2च्या नोटीसमध्ये पण सर्वात अगोदर तुम्हाला काय केलं जातं, एक तुम्हाला सीट मॅट्रिक्स दिला जातो. राऊंड 2 साठी किती जागा आहे, कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहे. त्यानंतर तुम्हाला सेम या ठिकाणी राऊंड 2 साठी पण चॉईस फिलिंग करण्यासाठी टाइम दिला जाईल, आणि राऊंड 2 ची चॉईस फिलिंग झाल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक सिलेक्शन लिस्ट जी आहे ती राऊंड 2 ची, किंवा मग त्याला आपण रिझल्ट पण म्हणू शकतो, तो येऊन जाईल. रिझल्ट आल्याच्यानंतर तुम्हाला काय काय प्रोसेस करणं राहते सेम. पाहता राऊंड 2 मध्ये तुम्हाला काय काय करणं आहे. सर्वात अगोदर तुम्हाला जर समजा बेटरमेंट झालं म्हणजे एक नवीन जी आहे ती सीट भेटली, समजा जसं की तुम्हाला राऊंड 1 मध्ये एक वेगळं कॉलेज भेटलं होतं आणि राऊंड 2 मध्ये वेगळं कॉलेज भेटलं, म्हणजे तुमचं बेटरमेंट झालं, तुम्हाला नवीन कॉलेज भेटलं, तर तुम्ही त्या कॉलेजला काय करू शकता, एक तर जाऊन रिटेन्शन फॉर्म देऊन तुमचं ॲडमिशन कंप्लीट करू शकता. जर तुम्हाला कॉलेज आवडला तर, नाही आवडला तर तुम्ही या कॉलेजला पण जे आहे ते आपलं ओल्ड कॉलेज जे तुम्हाला भेटलं होतं ना तिथलं ॲडमिशन कॅन्सल करून डॉक्युमेंट वगैरे सर्व रिटर्न घेऊन तुम्ही देन जे कॉलेज तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये भेटलं ना, तर या ठिकाणी जाऊन तुम्ही कॉलेजचं जॉईन करून परत एकदा थर्ड राऊंडसाठी जे आहे ते बेटरमेंटला अप्लाय करू शकता. तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही आहे. जर समजा तुम्हाला या ठिकाणी फर्स्ट टाइम जर समजा सीट अलॉटमेंट झालं ना, फर्स्ट टाइम जर समजा तुम्हाला सीट अलॉटमेंट झालं राऊंड 2 मध्ये, तर देन तुम्ही सेम प्रोसेस करू शकता की जे कॉलेज तुम्हाला भेटलंय तिथं तुम्ही एक तर रिटेन्शन फॉर्म देऊ शकता, तुमचं ॲडमिशन कंप्लीट करून तुमची डिग्री कंटिन्यू करू शकता, किंवा मग सेकंड ऑप्शन तुमच्यापाशी हाच बनल की तुम्ही कॉलेजला जॉईन करू शकता आणि थर्ड राऊंडसाठी जे आहे ते बेटरमेंटला खात्रीशीर या ठिकाणी जाऊ शकता. तर ही ऑप्शन होईल. त्यानंतर जर समजा तुम्हाला जर सेकंड राऊंडमध्ये पण सीट जर समजा नाहीच भेटलं, सीट अलॉटमेंटच नाही झालेलं, तर तुम्हाला देन वेट करणं थर्ड राऊंडचा. तुम्ही या ठिकाणी 100% थर्ड राऊंडसाठी एलिजिबल राहू शकता. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. पाहता हे झालं सेकंड राऊंडपर्यंत. त्यानंतर तुम्हाला एक थर्ड राऊंड बघायला भेटतो. आता थर्ड राऊंडमध्ये काय चालणार आहे, थर्ड राऊंड जो राहतो त्याला आपण मॉपअप राऊंड असं पण म्हणतो समजा. तर मॉपअप राऊंडचे रूल थोडे वेगळे राहत आहे. मॉपअप राऊंडमध्ये काय होईल, एक तर होऊ शकतं की यांच्या खूप साऱ्या सीट वॅकंट राहतील, तर क्वालिफाय मार्क डिक्रीज होतील आणि तुम्हाला परत एकदा रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होताना दिसून येईल. किंवा जरी समजा यांच्या खूप साऱ्या सीट वॅकंट राहिल्या किंवा मग नाही जरी राहिल्या तरी हे काय करतील, थर्ड राऊंडमध्ये समजा परत एकदा क्वालिफाय मार्क जरी कमी नाही केले तरी परत एकदा रजिस्ट्रेशन फॉर्म जे आहे ते ओपन करतील. मग तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म त्या ठिकाणी फिल करण्याचा ऑप्शन दिला जाईल. नंतर तुम्हाला सेम HML लिस्ट येईल. HML लिस्ट आल्याच्या नंतर तुम्हाला थर्ड राऊंडचा जो आहे तो थर्ड राऊंड जो कंडक्ट केला जाईल ना, याचा एक टाइम टेबल येईल आणि टाइम टेबलमध्ये तुम्हाला परत एकदा सीट मॅट्रिक्स बघायला भेटते. ज्यावेळेस तुम्हाला सीट मॅट्रिक्स येईल त्याच्यानंतर तुम्हाला जस्ट चॉईस फिलिंगसाठी काही दिवसाचा टाइम दिला जाईल आणि चॉईस फिलिंगचा टाइम दिल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी राऊंड 3चा जो आहे तो रिझल्ट बघायला भेटेल. आता ज्यावेळेस राऊंड 3चा रिझल्ट येईल ना, तर त्यावेळेस परत तुमच्यापाशी काय कंडिशन बनतील. सर्वात फर्स्ट कंडिशन हीच बनेल की राऊंड 3चा रिझल्ट आला आणि ज्या विद्यार्थ्याला अगोदर एखादं कॉलेज भेटलं होतं त्या विद्यार्थ्याला जर समजा या ठिकाणी नवीन कॉलेज अलॉटमेंट झालं, तर हा विद्यार्थी काय करू शकतो, जे काय तुम्हाला ओल्ड कॉलेज भेटलं होतं ना तिथं तुम्ही जाणार आहे, तुमचं ॲडमिशन काय करणार आहे, कॅन्सल करणार आहे. तिथून तुमची जी काय डीडीच्या फॉर्ममध्ये तुम्ही फीस पेमेंट केला किंवा डॉक्युमेंट दिलते ना, तर ते पूर्ण तुम्ही रिटर्न घेणार आहे आणि तुम्हाला जे काय मॉपअप राऊंड किंवा थर्ड राऊंडमध्ये सीट अलॉटमेंट भेटलंय ना, तर इथं जाऊन तुम्ही रिटेन्शन फॉर्म देऊन तुमची डिग्री कंटिन्यू करणार आहात. तुम्हाला थर्ड राऊंडमध्ये जे सीट मिळतं ना, तर ती सीट साठी तुम्हाला दोनच ऑप्शन मिळतील. तुम्हाला एक तर सीट जॉईन करणं पडेल आणि डिग्री कंटिन्यू करणं पडेल, किंवा तुम्हाला कॉलेज नाही आवडत तर तुम्हाला ॲडमिशन कॅन्सल करून नेक्स्ट इयरसाठी ड्रॉप घेऊन नंतर नेक्स्ट इयरच्या काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करणं पडेल. ही गोष्ट लक्षात घेऊ शकता. थर्ड राऊंडमध्ये मिळालेल्या सीटला तुम्ही होल्ड करून चौथ्या राऊंडला जाऊ शकत नाहीये आणि ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंड ते थर्ड राऊंड पर्यंत सीट अलॉटमेंट होतं ते विद्यार्थी चौथ्या राऊंडसाठी जाऊ शकत नाहीये. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. तर हा झाला ज्या विद्यार्थ्यांना की बेटरमेंट झालेला आहे थर्ड राऊंडसाठी त्या विद्यार्थ्यांसाठी रूल. देन सेकंड कंडिशन तुमची हीच बनते
की ज्या विद्यार्थ्यांना फ्रेश अलॉटमेंट होईल, जसं की एखादा विद्यार्थी त्याला थर्ड राऊंडमध्ये फर्स्ट टाइम सीट अलॉटमेंट होते, समजा फर्स्ट टाइमच तुम्हाला सीट भेटते, तर या विद्यार्थ्यापाशी पण एकच ऑप्शन राहतं की जे कॉलेज भेटला थर्ड राऊंडमध्ये तिथे जाऊन रिटेन्शन फॉर्म देऊन तुमचा डिग्री तुम्हाला कंप्लीट करणं आहे. जर तुम्हाला कॉलेज नाही आवडला तर त्या केसमध्ये तुम्ही तुमचं ॲडमिशन कॅन्सल करून तुम्ही नेक्स्ट इयर एक्झाम देऊन परत नेक्स्ट इयरच्या काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करून तुम्ही ड्रॉप घेऊ शकता. काहीही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. पण तुम्ही जे कॉलेज भेटलंय ते कॉलेज तुम्ही हातामध्ये पकडून नंतर तुम्ही होल्ड करून थर्ड राऊंडसाठी किंवा थर्ड राऊंडच्या नंतर फोर्थ राऊंडसाठी तुम्ही जाऊ शकत नाहीये. तुम्हाला बेटरमेंटचा ऑप्शन थर्ड राऊंडपर्यंतच बघायला भेटतो. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. आता हे झालं ज्या विद्यार्थ्यांना की फर्स्ट टाइम अलॉटमेंट झालं त्या विद्यार्थ्यांसाठी. आता आणखीन एक कंडिशन या ठिकाणी अशी बनू शकते, काही विद्यार्थी असे पण राहू शकतात की जे जस्ट चॉईस फिलिंगमध्ये 5 ते 10 कॉलेज टाकतील त्यांचे जे की आवडते कॉलेज असतील किंवा जिथं त्यांना की कन्फर्म ॲडमिशन करणं आहे, किंवा काही विद्यार्थ्यांचा कमी स्कोर असल्यामुळे त्यांना एकही कॉलेज जे आहे ते फर्स्ट राऊंडमध्ये पण मिळणार नाही, सेकंड राऊंडमध्ये पण मिळणार नाही, थर्ड राऊंडमध्ये पण मिळणार नाहीये. तर या विद्यार्थी काय करू शकताय, तर या विद्यार्थ्यांना सरळ चौथ्या राऊंडमध्ये एलिजिबल केलं जातं. आणि या ठिकाणी तुम्ही जे थर्ड राऊंडमध्ये जेवढे कॉलेज टाकता, जसं की एखाद्या विद्यार्थ्यानं जर समजा थर्ड राऊंडमध्ये 150 कॉलेज टाकले असतील समजा, आणि एखादा विद्यार्थी जर 10 कॉलेज टाकत असेल तर तुम्हाला थर्ड राऊंडच्या नंतर एक चौथा राऊंड कंडक्ट केला जातो. आणि चौथ्या राऊंडचा रूल काय राहतो, समजा जो काय तुमचा फोर्थ राऊंड कंडक्ट केला जाईल ना 4 नंबरचा, तर 4 नंबरच्या राऊंडचा रूल हाच राहतो की ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत अलॉटमेंट झालं नाहीये ते विद्यार्थी चौथ्या राऊंडमध्ये एलिजिबल राहत आहे. बऱ्याच वेळा काय होतं, चौथ्या राऊंडचा तुम्हाला सीट मॅट्रिक्स दिला पण जातो किंवा दिला पण जात नाहीये, डायरेक्ट तुम्हाला चौथ्या राऊंडचा सिलेक्शन लिस्ट दिला जातो. तर चौथ्या राऊंडच्या सिलेक्शन लिस्टमध्ये त्याच विद्यार्थ्यांना सीट अलॉटमेंट केलं जातं जे विद्यार्थी की राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 पर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारचं गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज अलॉटमेंट झालेलं नाही आहे. तेच विद्यार्थी चौथ्या राऊंडसाठी वॅकन्सी राऊंड 1 साठी एलिजिबल राहत आहे. आणि या ठिकाणी जर समजा एखाद्या विद्यार्थ्यानं थर्ड राऊंडमध्ये 10 कॉलेज टाकले असतील आणि त्या 10 कॉलेजच्या सीट जर थर्ड राऊंडपर्यंत पूर्ण कंप्लीट फिल झालेल्या असतील तर त्या विद्यार्थ्याला चौथ्या राऊंडमध्ये कुठल्याही प्रकारचं अलॉटमेंट होणार नाहीये. मग त्याचं पर्सेंटाईल 80, 85 किंवा 90 पर्सेंटाईल ही का असाना देन एखादा विद्यार्थी की जो 42, 45 पर्सेंटाईल वाला आहे पण त्यानं थर्ड राऊंडमध्ये पूर्णच्या पूर्ण 150ला 150 किंवा जेवढे कॉलेज येतील समजा सीट मॅट्रिक्समध्ये थर्ड राऊंडच्या पूर्णच्या पूर्ण टाकले असतील तर त्याला चौथ्या राऊंडपर्यंत सीट मिळू पण शकते. परत सेम रूल राहणार आहे, ज्या विद्यार्थ्याला सीट नाही मिळणार तो विद्यार्थी पुढच्या 5व्या राऊंडला किंवा मग जो काय स्पॉट राऊंड कंडक्ट होईल ना त्यासाठी एलिजिबल राहणार आहे. पण ज्या विद्यार्थ्याला सीट अलॉटमेंट होणार आहे तो विद्यार्थ्याला एकच ऑप्शन राहणार आहे की कॉलेजमध्ये जाणं आहे, रिटेन्शन फॉर्म फिल करणं आहे, तुमचा ॲडमिशन कंप्लीट करणं आहे आणि डिग्री त्या कॉलेजमधून कंप्लीट करणं आहे. किंवा मग सेकंड ऑप्शन हाच आहे की तुम्ही मिळालेली सीट सोडू शकता आणि तुम्ही तुमचा ड्रॉप घेऊन नेक्स्ट इयर परत एक्झाम देऊन परत काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करू शकता. आणि चौथ्या राऊंडच्या नंतर जो काय 5वा राऊंड ऑनलाईन होईल ना त्यासाठी पण सेम रूल राहतील. फक्त महत्त्वाचं हेच आहे की तुम्हाला या ठिकाणी चॉईस फिलिंग करण्यासाठी जे काय रूल आहेत त्यांना तुम्हाला पूर्णपणे समजून घेणं आहे. ते रूल तुम्हाला समजले तर तुम्हाला एक बेटर कॉलेज मिळू शकतं किंवा मग कॉलेज मिळू शकतं. तुम्हाला जर ते रूल नाही समजत आहे देन मग तुम्ही काउन्सिलिंगमधून आउट पण होऊ शकता किंवा मग तुम्हाला चांगला स्कोर असून पण तुमच्या छोट्याशा मिस्टेकमुळे तुम्हाला या ठिकाणी सीट अलॉटमेंट होणार पण नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे जे काही एक ब्राउचरमध्ये मी नवीन रूल ॲड झाला चॉईस फिलिंगचा त्याचा मी एक डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे, तो पण तुम्ही एक वेळेस रीड करू शकता किंवा हा व्हिडिओ तुम्ही परत पण चेक करू शकता जेणेकरून की तुम्हाला चॉईस फिलिंग कसं करणं आहे किंवा राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 चे काय रूल असतील ह्याची एक जनरल आयडिया मिळून जाईल. तर पहा हे झालं ऑनलाईन काउन्सिलिंगसाठी. आता जे काय आपला शेवटी स्पॉट राऊंड कंडक्ट केला जातो ना तो स्पॉट राऊंडसाठी काय रूल राहतात याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो पहा. आणि स्पॉट राऊंडवर मी तुम्हाला डिटेलमध्ये पण एक व्हिडिओ शेअर करेन. त्याचबरोबर जशी काउन्सिलिंग प्रोसेस चालू राहते ना, जसं की मी तुम्हाला रजिस्ट्रेशनबद्दल माहिती दिली डिटेलमध्ये, त्याचबरोबर HML लिस्ट येईल समजा आज किंवा उद्या, तर HML लिस्टबद्दल पण मी तुम्हाला एक सविस्तर माहिती देणार आहे. त्यानंतर जे काय राऊंड 1चा टाइम टेबल येईल तर राऊंड 1च्या टाइम टेबलमध्ये कोणत्या तारखेला तुम्हाला काय करायचं आहे, सीट मॅट्रिक्स कशी राहते, सीट मॅट्रिक्समध्ये सीट किती आहे समजा, तर जी प्रोसेस तुम्हाला ज्या दिवशी करणार आहे ना त्या दिवशी एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून मी या चॅनलवर तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत नक्की जोडून राहा. तर पहा आपला जो स्पॉट राऊंड आहे ना, स्पॉट राऊंडसाठी आपल्याला काय करणं पडतं, तर जे विद्यार्थी फक्त रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करतील, ऑनलाईन चॉईस फिलिंग करतील, पण त्यांना की राऊंड 1 पासून जेवढे काय ऑनलाईन राऊंड कंडक्ट केले जातील ना तिथपर्यंत जर सीट नाहीच मिळाली तर तुम्ही स्पॉट राऊंडसाठी एलिजिबल आहात. 100% तुम्ही स्पॉट राऊंडला जाऊ शकतात. स्पॉट राऊंडचा पहिला रूल हाच आहे की तुम्हाला 2 दिवसाचा टाइम टेबल दिला जातो, 2 दिवसाचा टाइम दिला जातो. CETCL एक फॉर्म रिलीज करतो, तो फॉर्म तुम्हाला डाउनलोड करणं असतं, त्याला फिल करणं असतं आणि जे कॉलेज स्पॉट राऊंडमध्ये सीट वॅकंट आहेत त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला तो ऑफलाईन फॉर्म भरून देणं असतं. तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशनसाठी एलिजिबल आहात. तुम्हाला त्या ठिकाणी मेरिट बेसवर ॲडमिशन दिलं जातं किंवा बऱ्याच वेळा कमी स्कोर असून पण तुम्हाला अलॉटमेंट होऊ शकतं. किंवा स्पॉट राऊंडचा रूल काय राहतो की स्पॉट राऊंडमध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला स्कॉलरशिप दिली जात नाहीये. त्यामुळे जर समजा तुम्ही नीट
जस्ट एक्झाम क्वालिफाय जरी झालाय आणि तुम्ही एखाद्या फेवरेट कॉलेजला जरी स्पॉटमध्ये जाऊन ॲडमिशन फॉर्मसाठी ऑफलाईन अप्लाय करताय, तर देन तुम्हाला तुमचं जवळचं किंवा फेवरेट कॉलेज पण मिळू शकतं. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेज पण मिळू शकतं, कारण ज्या विद्यार्थ्यांना थर्ड किंवा फोर्थ राऊंडमध्ये गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे आणि ते विद्यार्थी असा विचार करतील की नाही आता आम्हाला BSc नर्सिंग नाही आहे करणं, आम्हाला अदर कोर्सला जाणं, तर ते विद्यार्थी ती सीट सोडून देतील ना, तर देन त्या केसमध्ये ती सीट वॅकंट झालेली जर त्यांनी ऑनलाईन राऊंड नेक्स्ट कंडक्ट नाही केला, डायरेक्ट स्पॉट राऊंड जो आहे तो अनाऊन्स केला, तर देन ती सीट स्पॉट राऊंडमध्ये भरली जाईल. मग त्या कंडिशनमध्ये जो विद्यार्थी तिथे जाऊन ऑफलाईन अप्लाय करणार आहे ना, तर त्याच विद्यार्थ्याला स्पॉटमध्ये त्या ठिकाणी ॲडमिशन दिलं जातं. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. फक्त स्पॉट राऊंडचा रूल हाच आहे की जे विद्यार्थी स्पॉट राऊंडमध्ये ॲडमिशन करतील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंटला, तर त्यांना पूर्ण ओपन कॅटेगरीचा जो काय 70, 80, 90, 1 लाख, 1.5 लाख रुपये फीस असेल ना, तो पूर्ण पे करणं पडतं. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कॅटेगरीचं बेनिफिट दिलं जात नाही. मग तुम्ही SC ST कॅटेगरीमध्ये जरी असाल, तुम्हाला ऑनलाईन अलॉटमेंट झाल्याच्या नंतर 1,500 जरी ॲडमिशन होत असेल तरी तुमचं स्पॉट राऊंडमध्ये होणार नाहीये. ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला स्पॉट राऊंडसाठी फक्त एवढीच इन्फॉर्मेशन लक्षात ठेवणं आहे की सर्वात महत्त्वाचा पॉईंट हाच आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारे कॅटेगरीचं बेनिफिट दिलं जाणार नाहीये. तुम्हाला ओपन कॅटेगरीचा फीस पे करणं पडतं, हे कंपल्सरी आहे. देन सेकंड तुम्हाला या ठिकाणी स्पॉट राऊंडचा हाच रूल बघायला भेटतो की ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन राऊंड 1 पासून लास्ट राऊंडपर्यंत अलॉटमेंट झालेलं नाहीये, तेच विद्यार्थी जे आहेत ते स्पॉट राऊंडच्या ॲडमिशन प्रोसेससाठी इलिजिबल राहत आहे. बाकी तुम्हाला ऑफलाईन त्या ठिकाणी एक CET-CEL फॉर्म रिलीज करतं. 85% स्टेट कोट्यासाठी वेगळा राहतो, 15% मॅनेजमेंट कोट्यासाठी वेगळा राहतो. तर त्यांची प्रिंट आउट तुम्ही काढू शकता. त्याच्यावर तुम्हाला इन्फॉर्मेशन फिल करणे, पूर्ण डॉक्युमेंट त्याच्यासाठी अटॅच करणे, झेरॉक्स, आणि तुम्हाला जेवढे कॉलेजसाठी जाणं आहे तेवढ्या कॉलेजच्या स्पॉट राऊंडमध्ये तुम्ही सीट वॅकंट पोझिशन बघू शकता. त्याचं पण सीट मॅट्रिक्स येतं आणि त्यानुसार तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी ऑफलाईन अप्लाय करू शकतात. मग तुम्हाला त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीची पूर्ण फीस भरून तुम्ही 85% स्टेट कोट्यामधून जाताय, तर ओपन कॅटेगरीची पूर्ण फीस भरून तुम्हाला ॲडमिशन दिलं जातं. IQ कोट्याची फीस कॉलेज थोडी एक्स्ट्रा पण मागू शकतं. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. फक्त दोनच रूल लक्षात ठेवणे की ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अलॉटमेंट झालेला नाहीये ते विद्यार्थी स्पॉट ॲडमिशनसाठी इलिजिबल आहे. तुम्हाला जर राऊंड 1 पासून लास्ट राऊंडपर्यंत ऑनलाईन सीट भेटलं तर तुम्ही स्पॉट राऊंडसाठी इलिजिबल नाही आहात. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला जर तुमच्या आवडत्या कॉलेजमध्ये स्पॉटमध्ये ॲडमिशन करणं आहे मॅनेजमेंटमधून किंवा स्टेटमधून, तर देन तुम्हाला ऑनलाईन चॉईस फिलिंग करणंच नाही आहे. करणं तरी फक्त तेच कॉलेज टाकणं, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. आणि सेकंडमध्ये फीस तुम्हाला कुठल्याही प्रकारे कॅटेगरीचं बेनिफिट दिलं जाणार नाही आहे. तर तुम्हाला स्पॉट राऊंडमध्ये ॲडमिशन जे मिळणार आहे तिथे तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट मिळणार नाही. त्याबद्दल माझा सल्ला हाच राहील की तुम्ही एक कॉलेजला धरून बसण्यापेक्षा तुम्ही ऑल ओव्हर जेवढे कॉलेज पार्टिसिपेट करतील पूर्ण कॉलेजला चॉईस फिलिंगमध्ये टाकून द्या, जेणेकरून तुम्हाला ऑल ओव्हर राज्याच्या कोणत्या जरी कोपऱ्यात सीट भेटली ना तरी कॅटेगरीचा ऑनलाईन अलॉटमेंट झाल्याच्या नंतर बेनिफिट 100% दिसून येईल. तर पहा, ही जी एक ॲडमिशन प्रोसेस होती मी पूर्ण सविस्तर माहिती तुमच्याबरोबर शेअर केली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की आमच्याबरोबर जोडून राहा, जेणेकरून फ्युचरमध्ये जी काय माहिती येईल समजा काउन्सिलिंगची ती पूर्ण सविस्तर मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. त्याचबरोबर तुम्हाला आमचा जर पेड काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज टाका, किंवा आमचा एक पर्सनल गाईड कोर्स आहे ज्याचा की एक 500 रुपीज चार्ज तुम्हाला बघायला भेटतो. यामध्ये आम्ही तुम्हाला राऊंड 1 पासून ते स्पॉट राऊंडपर्यंत पूर्ण ॲडमिशन प्रोसेसबद्दल एकदम सविस्तर कॉल किंवा व्हॉट्सअपवर सर्व इन्फॉर्मेशन देऊ. येणारी प्रत्येक अपडेट तुम्हाला पर्सनली शेअर करू. टॉप 50 BSc नर्सिंग कॉलेजची लिस्ट पण देऊ आणि तुम्हाला चॉईस फिलिंग नेमकी कशी करायला हवे, तुम्हाला तुमचं आवडतं कॉलेज कसं मिळेल, चॉईस फिलिंगचे रूल काय राहत आहे, काउन्सिलिंगचे नियम काय राहत आहे, राऊंड 1 तुम्हाला प्रोसेस कधी करणं आहे, तुम्हाला चॉईस फिलिंग कधी करणं आहे, अलॉटमेंट लिस्ट कशी येईल समजा किंवा तुम्हाला सीट भेटली तर अलॉटमेंट लेटर डाउनलोड कसं करणं आहे, बँकेमधून DD कसा काढणं आहे, पूर्ण सविस्तर जे काय तुमचे काउन्सिलिंग प्रोसेसबद्दल म्हणजे एक रूल राहतील समजा किंवा तुमचे डाऊट राहतील तर ते पूर्ण आम्ही 100% खात्रीशीर सॉल्व्ह नक्की करू.